काय ग, काय चाललंय? अगं आदित्यला यायला वेळ आहे अजून, आत्ताशी 5 वाजलेत. हा, मी कुठे काय म्हणाले? काही म्हणायला कशाला हवंय? केव्हापासून येरझाऱ्या घालतेस? अगं त्याचं 6 वाजता ऑफिस सुटतं ना, ट्रॅफिक मधनं इथे पोहोचेपर्यंत 7:30 तरी सहज वाजतील बघ. तोपर्यंत अशाच फेऱ्या मारणार आहेस का? आई, काय चाललंय आदित्य? सारखा घड्याळ का बघतोयस? बहुतेक स्लो चाललंय यार. घड्याळ स्लो नाही चालत आहे, पण तुझं मन कुठेतरी फास्ट धावतं एवढं नक्की. कुठे जायचंय का तुला? मला नाही, मला कुठे नाही जायचं. घरी आहे बघ, घरीच जायचंय. हो का? बस का आदित्य, आता मला नाही सांगणार. एनिवेज, नाही सांगायचं तर नको सांगूस. पण तुला निघायचं तर तू निघू शकतोस. मी कामाचं हँडल करीन काय ते. एनिवेज, तुझं कामात पण लक्ष लागत नाहीये. नाही अरे नाही यार शेखर, काम आहेत भरपूर. अशी सगळी जबाबदारी टाकून नाही जाता येणार ना. हो का? ठीक आहे, मग बस घड्याळ बघत. बाय. काय करू? येत कसं नाही हा अजून? विसरला नसेल ना? करू का फोन? करतेच. मेघना, पण मग कट का केला फोन? हॅलो, मेघना, हा बोल. अगं तुझा मिस कॉल होता मला. माझा? नाही अरे, चुकून लागला असेल. हो, चुकून. हा. अच्छा, तर मग अशा चुका कितीही केल्यास तरी चालतील बरं का.
तुला कसं कळलं की मी दारातच उभा आहे? प्रेमाच्या माणसाला बरोबर चाहूल लागते. आई आई काय, केव्हापासून वाट पाहते तुमची. आई काही काय बोलते तू? अगं खरं तेच सांगतेय. बरं बसा हा तुम्ही, मी आलेच. वाट पाहत होतीस? आई किती हळूहळू बघ तरी. भैया किती पटपट करतो. हे मी काय भैया आहे का? आणि जर मी भैया आहे ना तर चला चला पैसे काढा पैसे काढा. हा पैसे बिसे काही नाही. त्यापेक्षा तू फटाफट करण्याची प्रॅक्टिस कर. हा पल्लव हसा. तुम्ही फक्त हसतच बसा हा? कोणी मदत करायला येऊ नका. आई जर असं झालं ना तर विजय मामी येऊन पुऱ्यात येईल आणि तू इकडे येऊन नुसती खातच बसशील. अय्या. ए असं बोलायचं असतं आईला. वा माझ्याच वळणावर गेलंय जिभेचं पाणी. चला कळलं हेही नसे थोडके. कसं आहे ना माई, जर मी घरात नसेन तर ना आपलं घर फक्त गोड मिट्ट वाटेल. माझा पाणीपुरीचा ठसका आहे ना म्हणून चव आहे. कळलं? खरंय खरंय. अरे वाह 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 वाह, पानी पूरी वाली भैया आई है क्या अपने यहाँ? चलो प्लेट दो प्लेट दो. ओके ये लो प्लेट. बोलो तीखा मीठा या मीडियम? अरे तीखा जहाल तीखा. बघा हा जपून. अरे भाई, ये गार्डन में बैठे हुए लोग बीच में क्यों बात कर रहे हैं? गार्डन में बैठे. तुम लक्ष मत दो. तुम पानी पूरी दो. लो आ, हळू हळू. बघितलं ना, गार्डन में बैठे हुए लोगच कामी आते हैं. हाँ. अरे बापरे, खवय्या आलेला आहे. अरे अमित, ये घरगुती पाणीपुरी आहे. हो मी आलो, चेंज करून आलो. अरे माई अमित जरा अपसेट दिसतोय. मी आलेच. हा बरं बरं पोरांनो, चला 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 तुम्ही घ्या. तुम खाओ. सावकाश सावकाश. हळू पाणी घे पाणी घे पाणी घे. सावकाश हळू. कोणीतरी खूप आठवण काढली असेल. माझी कोण आठवण काढणार आहे? माईंनी काढली असेल. आईने आठवण काढली की ठसका नाही लागत. मग कोण असेल? फॅमिली शिवाय आठवण काढावी असं कोणी नाही माझ्या आयुष्यात. किरणचा नंतर काही फोन आला होता का? त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता ना. हो पण हे नेहमीच आहे.
गेला असेल कुठेतरी पेंटिंग करण्यासाठी. उगवेल लहर आली की. पण हे तू काय विचारतोयस? मी विचारलेलं आवडत नाही का तुला? नाही नाही, तसं नाही. पण तुला त्रास. जो काही त्रास झाला ना तो तू पहिल्यांदा सांगितलं तेव्हाच, आणि तेही अनपेक्षित होतं म्हणून. पण त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता किंवा करत होता किंवा करत राहाल हे सत्य बदलू नाही शकत ना. मी सत्य स्वीकारलंय मेघना. सो नो इश्यूज. तुझा निर्णय हा सर्वस्वी तुझा असायला हवा. त्यामुळे माझ्या किंवा त्याच्याही रागलोभाची पर्वा करू नकोस. अमित, चल येतोस ना पाणीपुरी खायला? का मी आणून देऊ तुला इथेच प्लेट मध्ये? नाही नको मला. बस ना जरा. काय झालंय अमित? अमित, विजया, तुला तुला तो नितीन आठवतो? नितीन? हा, सावर्डे, तुझ्या ऑफिस मधला? हो माहितीये. त्याचं काय पण? त्याच्या बायकोचं, मनीषाचं, तिच्या ऑफिस मधल्या एका बरोबर अफेअर आहे. काय? ए नाही रे, काही काय नाही. धक्का बसला ना ऐकून? कसं शक्य आहे अमित? अरे ती दोघं किती छान होती एकमेकांबरोबर. म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना की असं वाटायचं की ते म्हणजे मेड फॉर इच अदर असं कपल आहे. दोन माणसांमध्ये आणि विशेषतः नवरा बायकोमध्ये काय चालू असतं ना ते त्यांनाच माहित. मनीषाचं कळल्यापासून मी खूप विचार करतोय. जे इतकी वर्ष आपल्याला वाटत होतं की ते सुखी आहेत, पण ते सुखी होते का नव्हते? ती मनीषा सुखी असून असं वागली का नितीनचं आपल्या समोरचं रूप वेगळं आणि मनीषा समोरचं रूप वेगळं? काहीच कळत नाही. डोकं सुन्न झालंय. पण नितीनला कधी कळलं रे? 8 दिवस झाले. मी त्याला विचारत होतो की का रे बाबा असं का दिसतोयस, काही प्रॉब्लेम आहे का, काही झालंय का? शेवटी आज बोललास तो. मोकळा झाला. खूप रडलाय विजय तो. नात्यांना आपण फार गृहीत धरतो ना विजय. आपली माणसं सुखी आहेत का नाही, त्यांची काही तक्रार नाही ना, हे अधूनमधून जाणून घ्यायला हवं, हो ना? हे ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे अरे अमित. म्हणजे मुळातच ना स्त्री पुरुष संबंधांचं नातंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि त्याच्यामुळेच ना मला असं वाटतं की ते जपण्यासाठी किंवा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळे नीतिनियम आहेत. आणि ते नीतिनियम उमजून घेतले आणि त्याप्रमाणे वागलं ना की ते टिकून राहतं, नातं पण आणि आयुष्यातला आनंद पण. जसं आपलं टिकलंय. मग तुझी ती रेखा येऊ दे, नाहीतर श्रीदेवी येऊ दे, नाही तर आणखी कुणी. ए अमित, पण मनीषाला माहितीये का रे नितीनला हे सगळं कळलंय ते? नाही ना. तिचं गोड गोड वागणं बघून नितीनला खूप त्रास होतोय. मी तिला म्हटलंय की उगाच आता ताईपणा करू नकोस, पॅनिक होऊ नकोस, पॅनिक होऊन काही डिसिजन्स घेऊ नकोस. मॅरेज काउन्सिलरकडे जाऊ नये, शांतपणे विचार कर. म्हटलं तिला काय खोटं वागायचं ना ते वागू देत, तू शांत राहा. पण खरं बोलायला ना खूप हिंमत लागते आम्ही. चला
चला आज काय पल्लव साक्षी सोबत खेळायचं नाहीये वाटतं. का काय झालं? माझी कट्टी आहे त्यांच्याशी. आता भांडण झालंय कशावरनं झालंय? मी सगळ्यात लहान आहे म्हणून सगळीकडे मलाच पिटाळायचं. मी तुला गंमत सांगू का? म्हणजे बघा, अमित मामा, आदित्य मामा आणि मी, आमच्या तिघांमध्ये ना आदित्य मामा सगळ्यात लहान आहे. पण तरी सुद्धा ते दोघं मिळून मला ना असाच त्रास द्यायचे ग. पण त्यात पण मज्जा आहे. आणि शिवाय साक्षी आणि पल्लव तुझे किती लाड करतात तू लहान आहेस म्हणून ना. ते आहे. बघ, आणि शिवाय सगळे प्रोजेक्ट सुद्धा त्यांनीच तर पूर्ण केले. हेल्पच केलीये फक्त. इतकी काही त्यांची बाजू नको घेस. मयू 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 मयू, अगं चल, पल्लव ना सिनेमा लावतोय. अरे वा. मी नाही येणार. अगं पल्लव तुला मुद्दामून चिडवत होता. मला पण असंच चिडवतो नेहमी. मी त्याला सांगू का? तो माझं ऐकेल. बघ आता डिक्लेअरच करून टाकते, मग तर झालं. चल ना. ठीक आहे, चल चल चल. अगं अगं अगं, आणि हा पसारा कोणी आवरायचा? आईने. धन्य आहे बाबा. हे देवा. काय गँग कुठे गेली? सुट्टीची मजा चालू आहे. पाणीपुरी झाली, आता सिनेमा. पाणीपुरी? ठेवलीये. हा मग ठीक आहे. थांब, आता सध्या साधं पाणी पी, नंतर पाणीपुरी देते. येस. बरं अर्चू, मला सांग ना, उद्याचा काय प्रोग्राम आहे? उद्या 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 मदर्स डे. माईची बघ उद्या कशी चंगळ येते. चंगळ? अर्चू काय बोलतेस तू? माईने किती खस्ता खाल्ल्यात आणि तू चंगळ म्हणतेस? अरे सतीश, हो गंमत केली, माहितीये मला सगळं. ए बरं, तू काय देणार आहेस माईला गिफ्ट उद्या? मी काही सुचत नाहीये. काय अर्चू, देसायांचा जावई असून सुद्धा स्वयंपाक काही मला येत नाही. अर्चू, मी माईंसाठी एखादा त्यांच्या आवडीचा पदार्थ केला तर? हा, गुड आयडिया. पण काय देशील करून? तूच सुचव ना काहीतरी. ए पाकातले चिरोटे. अर्चू, मला झेपेल जमेल असं काहीतरी सुचव. नाही जमणार? बर, आता सोप्प. हा सोप्प सोप्प. ए हा, मँगो मिल्कशेक. ते सोप्प आहे, ते तुला नक्की येईल. करेक्ट, एकदम सोपं आहे. आमरस करायचा, दुधात टाकायचा, मिक्सर मधनं एकदा काढायचा, फ्रीज मध्ये ठेवायचा. थंडगार मँगो मिल्कशेक तयार. हा, जोशी आंबेवाल्यांकडे जातो, आंबा घेऊन येतो, खात्रीचा आंबा. जा लवकर. कामाला लागतो. चला. काय असतोयस? नाही नाही म्हणता बऱ्यापैकी वाटचाल एकत्र केली आपण. हो, पण तुझ्यामुळे आदित्य, तू माझा खरा मित्र झालास म्हणूनच. नाहीतर नाही, असं नाहीये. तुझ्या वागण्या बोलण्यात संपूर्ण खरेपणा होता म्हणून या अवघड वाटेवर न अडखळता चालू शकलो आपण. सत्य तुला कधीही लपवता आलं असतं, पण तसं नाही केलंस तू. अशा प्रकारचं सत्य सांगायला मोठी हिंमत लागते मेघना. आणि ते पचवायला त्याहूनही मोठी. इथपर्यंत आलोय, एकमेकांचे चांगले मित्रही झालोय, पण माझं मन मला सांगतंय मेघना, आता ते वळण जवळ आलंय जिथून दोन रस्ते दिसणार आहेत आणि तुला एक निवडायचा आहे.
त्याच्याकडे जाणारा किंवा माझ्याकडे येणारा? हो आदित्य, जवळ आलंय ते अवघड वळण.